तेव्हा स्नॅप टाकत आहे, बघू शकता मी कसं भारीमध्ये त्यानं पानं पण घेतली आणि थोडीशी करवंद घेतली. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. आणि आज जरा मनात आलं होतं उन्हाळा आहे आणि लक्षात आलं की जांभळं आणि करवंद आलेत डोंगरामध्ये. तर बघूया, मी तर निघालो आहे, तयार झालो आहे. मी टोपी घेतलेली आहे, ऊन आहे भरपूर आणि मौसम पण खुला आहे, पाऊस वगैरे काही येणार नाही. बघू मोन्या वगैरे यांना विचारूया येतात का नाही, मोन्याच्या मित्राला, आणि मग बघूया जायचं का नाही. मित्रांना आलेलो आहे खाली. आणि मोन्या, करवंदाला येत आहे का? आत्ताच लगेच जस्ट ना. काय घ्यायचे का सामान? काय घ्यायचं सांगा. पाण्याची बाटली, टावेल वगैरे काय घ्यायचे का? किटली घेतलेली आहे सामान घरी आणायला, करवंद घरी आणायला. आणि गाडी काय माझीच आहे. आता जाऊया, ऊन आहे भरपूर. किती वाजलेत? 4:30 नाही, किती वाजले ते नीट सांगा रे. 12:30. माणूस पण आहे आपल्यावर आणि टाइम बघत आहे आपण. मोने करेक्ट 12:30 वाजलेत आणि आम्ही निघालेलो आहे त्या डोंगराकडे. आणि मोन्याचा फोन आत्ताच पडलेला आहे आणि स्क्रॅच पडलेला आहे, बघू शकता तुम्ही. खतरनाक विषय झालेला आहे. पण ह्याला गाडी द्यायची नाही, हो गाडी खराब चालवतो, म्हणून आता मीच गाडी घेणार आहे. चालतंय, भेटूया आता डायरेक्ट डोंगरात. मित्रांनो, अजून एक जण आहे इथं, येतोय का करवंदाला? येतोय, चला जाऊया मग. 4 जण झालेलो आहे मित्रांनो, आम्ही आता निघालोय. तर मित्रांनो निघालेलो आहे, 4 जण आहे आम्ही, बघू शकता तुम्ही. मानस, मोन्या, तेजस आणि मी. मित्रांनो स्पॉटवर पोचलेलो आहे आणि इकडं कंपाऊंड आहे कशाचं, आपलं वन विभागचं. कारण की ही जागा आहे ती सरकारच्या हातात आणि इकडं आपले प्राणी वगैरे असतात, त्यामुळं माणसं त्यांना काय हार्म करू नये म्हणून कंपाऊंड वगैरे केलेलं आहे. परत झाडं वगैरे तोडू नये म्हणून. ही बघू शकता हद्द गावाची, आणि तर कंपाऊंड तोडलेलं आहे, म्हणजे इथूनच आत गेलं पाहिजे. तर आम्ही दुसऱ्या गावामध्ये आलेलो आहे, आपशिंग, मिलिटरी आपशिंग, जे की तुम्हाला माहीत असेल, फेमस गाव आहे सातारा जिल्ह्यामधलं. ज्या गावामध्ये सगळी लोक आर्मीमध्ये आहेत, म्हणजे सगळ्या लोकांच्या घरातलं एक ना एक कोणतरी आर्मीमध्ये आहे, असा या गावचा इतिहास आहे. तर मित्रांनो आत्ता आलो एका जाळीपाशी आणि बघू शकता तुम्ही, ह्या जाळीला बारकी करवंद आहेत, लयच बारकी आहे ती, बघू शकता तुम्ही. मित्रांनो दुसऱ्या जाळीपाशी आलेलो आहे आणि ह्याला बघू शकता तुम्ही, भरपूर आहे ती करवंद. आता काढायला सुरू करतो आम्ही आणि घरी पण घेऊन जायचे, थोडंसं काढूया आणि खातो जराशी. ऊन पण बेकार लागतं. बघू शकता ते शेट काढायला सुरू पण केलेलं आहे आणि पिशवी भरायला सुरू केली आणि यांचं फक्त खायचं चाललंय. तेव्हा स्नॅप टाकत आहे, बघू शकता तुम्ही कसं भारीमध्ये त्यानं पानं पण घेतली आणि थोडीशी करवंद घेतलेली आणि आम्ही इथलं काढून खायचं चाललंय अजून. बघू शकता मोठी मोठी करवंद आहेत भरपूर आणि वर तर भरपूर आहेत पण खालीच कमी आहेत, खाली हीच नाही. मित्रांनो काढलेले आहेत जराशी करवंद, हात दुखायला लागला, उंच झाड आहे त्यामुळं काय आलं नाही. ह्यांनी खाऊन घेतलेलं आहे, तेजानं पण जराशी घेतलेत. मानस म्हणतोय मला करवंद आवडत नाही, त्यामुळे काय त्यांना खाली. मित्रांनो तुम्ही बघू शकता करवंद खाऊन दमली ती, म्हणून आता ही कशी पंगत बसली बघा. तिघं एका बाजूला, एक मानस शांत बसलाय आणि या दोघांचं फोनवर काहीतरी चाललंय. आम्ही आत्ता दुसऱ्या जाळीकडे आलेलो आहे का. इथं अडचण भरपूर आहे, काट्याची झाड आहेत आणि करवंदवर आहेत, त्यामुळे आता आम्ही रिटर्न चाललोय. अर्धा डबा तर घेतलाय हो भरून, आता चाललोय घरी. दमलो आता उन्हात, ऊन लय बेकार लागतंय. वास केलेला आहे, निघालोय आम्ही. सगळी यांचं झालेलं आहे आणि यांची मग चेष्टा चालली आहे, चेष्टा मस्करी. मागं शेणाचं, गुरांचं शेण पडलेलं वाळलेलं आहे, ती उचलती त्याने एकामेकाच्या अंगावर टाकायचं चाललंय. आणि आता मेन आमचा एक किस्सा आहे. आम्ही आलेलो नवीन जागेवर गावातल्या आणि आम्ही गाडी इथं एवढ्या इलाक्यात कुठंतरी लावली आहे, आम्हाला गाडीच गाव ना मागापासून. मोठीच ही झाली आमची आता, म्हणजे ती झालेली आहे. कुठं आहे गाडी आपली? तेजस शेटची अजून करवंदच खायची चालली ते, त्याच्या बहिणीनं मागितली ती, पण येऊ काही घरी जास्तवर सगळं संपवून ठेवलं बघा, विशवी अख्खी. मानस आणि मोन्या, चला की गाडी शोधा आपली. गाडी कुठं आहे ती बघितली पाहिजे पहिली. मित्रांनो खूप जास्त ढूंढाढूंढी करने के बाद आप देख सकते हो उधर गाड़ी है अपनी, यहाँ से दिख नहीं रही है, वहाँ बीच में है, उसकी हेडलाइट चमक रही होगी, देखो यहाँ पे है. तो गाड़ी तो मिल चुकी है अपन को, अब चलते हैं. आता मित्रांनो मोन्याने काय आणलेलं आहे हे काहीतरी वेगळं भलतंच लाकूड घेऊन चाललाय तो. जळणाला निघालाय का घेऊन? चुलीत घालायला जळण घेऊन निघाला आहे तो.
आणि आता गाडी पण भेटलेली आहे. तर चला जाऊया घरी. आता आलो आम्ही जरा एक रस्त्याच्या बाजूला आम्हाला जांभळाचं झाड दिसलंय मित्रांनो. जांभळाच्या झाडाला जांभळं तर आहेत, पण जास्त करून तर कच्चे आहेत, त्यामुळं काही काढायची सोय नाही. बघू शकता तुम्ही इथं छोटी छोटी, एवढी खास काही जांभळं नाही तिथं. आणि काल खूप जोरात पाऊस झाला आमच्या गावात, बघू शकता वगळींना पाणी आलेलं आहे. आणि तो स्पॉट आहे आमच्या पोहण्याच्या हिरीच्या जवळ. विहिरीला आता किती पाणी आहे ती बघूया आपण. पाणी भरपूर आहे पण कचरा भरपूर आहे, बघू शकता तुम्ही. सगळी पावसामुळं पालाच आहे. मोने विचारते पवा यायचं का, ठरवूया येऊया जरा थोड्या वेळानं, सावली आली की पाणी पण जरा वाढेल तवर. मित्रांनो तर आलेलो आहे घरी आणि डबा भरून मी करवंद आणली होती, ती ठेवलेत जरा इथं. ती आता धुतली पाहिजेत, धुवून ठेवली पाहिजे ते आता. ती आता तेच काम करतोय, बघू शकता तुम्ही. करवंद आणलेली, ह्यातली थोडीशी माणसला दिली मी, त्यानं काही काढली नव्हती त्यामुळं. आणि मी आणलेली आता ही धुवून ठेवली पाहिजे. ह्यात पाणी मिक्स करून ही सगळं वर लागलेलं ते धुवून काढायचं म्हणजे खराब होत नाहीत. म्हणजे आता ओम येणार आहे उद्या, त्याला आपण ठेवूया जराशी, बाकीची मी खाणार. तर ब्लॉग आवडला असला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.